तर काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातील लोकही भाजपमध्ये येणार। भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केलाय। तर 8 ते 10 दिवसांमध्ये अनेक मोठे नेते महायुतीमध्ये प्रवेश करतील, गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे। दो से बघे चार ह्याच्यात वाईट काय? मला नाही समजलं, दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षात आलं तर शेवटी आपणच मोठे होतो। आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्नच उद्भवत नाही की तुम्हाला काय गरज लागते। उद्या म्हणजे मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना। शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे। येणार आहे कोणी? खूप जण येणार आहे। येणार काय, तुम्ही रोज पाहता तरी तुम्ही म्हणता की येणार आहे का कोणी? एवढी काय वाट पाहताय तुम्ही? खूप जण येणार आहे। फक्त आता अशोक चव्हाणजी आले, आता बाकी वेटिंगमध्ये येईल, ते काय अडचण नाही। निरुपम असतील, अनेक नेते जे भाजपमध्ये असतील, आमच्या मित्रपक्षांमध्ये आहेत, यायला उत्सुक आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये 8-10 दिवसांमध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल, बघायला मिळेल। अनेक मोठे नेते हे आमच्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील। खरं म्हणजे या पक्षामध्ये राहायला आता कोणी तयार नाही। त्यांचं राज्यावरचं नेतृत्व, त्यांचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, कुणाचाही विश्वास राहिलेला नाही। आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आता आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदींच्या सोबत काम करावं। आणि म्हणून अनेक दिग्गज नेते यापुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये, आमच्या मित्रपक्षांमध्ये सामील होतील।